जळगाव महानगरपालिकेच्या शाळेचा रियालिटी चेक आहे। लोकशाही मराठीच्या माध्यमातून हा रियालिटी चेक आहे। शाळा क्रमांक 50 ची अत्यंत वाईट परिस्थिती आहे। शाळेच्या मैदानातच अनधिकृतपणे आधार सेंटर या ठिकाणी रचण्यात आलेलं आहे। शाळा क्रमांक 50 च्या मैदानावर कचऱ्याचं साम्राज्य सुद्धा आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। राज्यामध्ये काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत अभिजित दिपके हे महापालिका असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील यांची पाहणी करत आहेत। याच पार्श्वभूमीवर जर विचार केला तर जळगावच्या महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या शाळा ह्या देखील आपण रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न करत आहोत। लोकशाहीच्या माध्यमातून एक धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। जर बघितलं तर महापालिकेची शाळा क्रमांक 50 जर बघितली तर अशा दुरवस्थेत या ठिकाणी पडलेली असल्याचं चित्र, भयावह चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे वर्ग हे अस्वच्छ या ठिकाणी दिसत आहेत की शाळेच्या भिंती आणि शाळेचा आतमधला वर्गाची परिस्थिती किती भयावह आहे। कुठल्याही प्रकारची रंगरंगोटी नाही आणि एवढंच नाही तर विद्यार्थ्यांची कुठलीही बसण्याची व्यवस्था या शाळेमध्ये नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि शाळा क्रमांक 50 जी आपण पाहत आहोत आता सध्या, त्या ठिकाणी मटेरियल जे आहे, बांधकामाचं मटेरियल टाकलेलं आहे। तर नागरिकांनी या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये गाड्या देखील पार्किंग केलेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर शाळेच्या परिसरामध्ये अतिक्रमण देखील झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे की आधार सेवा केंद्र जे आहे ते या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये अवैधरित्या या ठिकाणी सुरू आहे। एवढंच नाही तर शाळेच्या मुतारी असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, टाकी असेल, ह्या सगळ्या गोष्टी नादुरुस्त अवस्थेत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महापालिका प्रशासन कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काळजी घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळालं असून आता महापालिका प्रशासन या सर्व गोष्टींवर काय कारवाई करतं तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।